अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस हा सर्वांना शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 17वा पठन करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्यय नमः। सिद्धमने नाम करणी गुरुभक्त शिखामणी। तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी। पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचना वारा। तैसे तुझे दैन्यहरा एकसी गुरुचरित्र कथन भेद। ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारोन। एक चित्त करोनी मन एक शिष्या नामधारका। कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी। औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरु परियेसा। गौप्य रूप असती गुरु ठाव असे अगोचरू। अनुष्ठान धुरंधरू चातुर्मास येणे परी। सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सनिधान। विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन। परमात्मा श्री गुरु राना का रहावे गौप्य रूपे। त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष। संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा। एक वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका। आनिक सांगेन एका दत्तात्रेय तैसाची। दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुक रूप असे दिसती। भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे। अनुपम तीर्थे भूमीवरी असती गौप्य अपरंपरी। श्री गुरुमूर्ती प्रीती करी प्रगटले भक्ता लागी। भक्तजनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ। गौप्य व्हावया कारणार्थ समस्त येऊनी मागती वर। लपविता दिनकरासी केवी लपे तेजो राशी। कस्तुरी ठेविता जनतेसी वास केवी गौप्य होय। आनिक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी। जेथे राहे तया क्षितीसी कल्पिले फळ तेथे होय। या कारणे तया स्थानी प्रगटले गुरु मुनी। सांगेन तुझ विस्तारुनी एकचित्ते परियेसा। करवीर क्षेत्र नगरात्र ब्राह्मण एक वेदरत। शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना। अग्रवेदी असे आपण जाने तर्क व्याकरण। आनिक प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता। त्यासी जाहला एक सूत मूर्ख असे उपजत। दैववशे माता पिता मृत असमाधान होनिया। वर्धता माता पित्या घरी बाळ वर्ष 7 जाहली केवळ। व्रत बंद करीती निष्वळ तया द्विज कुमरकासी। न ये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियेसी। वेद कैसा मूर्खासी पशु समान जाहाला असे। जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिंकू म्हणे। तावन मात्र शिंकताची क्षण सेवेची विस्मृती होय त्यासी। त्या ग्रामीचे विद्वजन निंदा करीती सकळे जन। विप्रकुळी जन्मुन ऐसा मूर्ख उपजलासी। तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात। त्याचे पोटी कैसा केत उपजलासी दगडापरी। जळो जळो तुझे जिने पित्याच्या नामा आणिले उने। पोटी बांधुनी पाषाण तळे विहिरी कान करीसी। जन्मोनिया संसारी व्रता जाहलासी सुकरापरी। तुझ गती यमपुरी अनाचारे वर्तसी। ज्यासी विद्या असे एका तोची मनुष्यामध्ये अधिका। जेवी द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या परियेसा। ज्याचे हृदयी असे विद्या त्यासी अखिल भोग सदा। यशस्वी होय सुख संपदा।
समस्तामध्ये पूज्य तोची श्रेष्ठ असे वये थोर विद्याहीन पूज्य नर अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळिका वद्य होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादे समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेही सकळापाशी एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदिती परियेसी ऐसा राजा आपण हर्षी विद्यावतांशी पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याच धन जान विद्या शिकावी याची कारण नेनता होय पशु समान ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामिनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा परिहासके ते ब्राह्मण सांगता ती हासून होईल पुढे तुझ जनन तदी येईल तुझ विद्या तुझ कैचा विद्याभ्यासू नरद नव्हेसी तू साच पशु भिक्षा मागुनी उदर पोस अरे मूर्खा कुळनाशका ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विजलोक त्यासी वैराग्ये धम ओरुनी मानसी निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्यजीन आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग जीवनिया जळोजळो आपुले जिने पशु झालो विद्याहीन आता वाचुनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी अन्नोदकने घे उपवासी पातला निशी दैववशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी न करी स्नान संध्या देखा अफार करी तसे दुःखा देवद्वार सन्मुखा धरणे केतले तया वेळी येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करोनी अन्नोदक तेजून वैसला तो द्विज कमूर नवे काही स्वप्न त्या लागोनी मनोनी कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षेसी आम्हासी आक्रोशिनी तये वेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी आपुली जीवा तात्काळी छेदुनी वाहे देवी चरणी जीवा वाहुनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी जरी तू मज उपेक्षेशी वाहीन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोते मन एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशू आम्हावरी असे कृष्णा पश्चिमतिरी त्वरित जाय तया जवळी औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाचा पुरविल ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव परियेसी जाग्रत होताची हर्षी निघाला विप्रत्वरित पोहत गेला प्रवाहात पैल तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुशी चरणावरी ठेवूनी माथा करी स्तोत्र अत्यंता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माता हात ठेविती ज्ञान जाहले त्वरिती जीवा आली तात्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्यांचे अंतकरण पूर्ण जाहले तात्काळी जैसा मानस सरोवरास वायस जाता परियेस जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोह कैसी मृतिका पडता जांबून दिसी सुवर्ण होय जेवी देखा तैसे दया तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी आली अखिल विद्या त्यासी वेदशास्त्रादी तर्क भाषा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी एका जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे मनोनी सरस्वती गंगाधर
सांगे गुरुचरित्र विस्तार, एकता होय मनोहर, सकळाभीष्ट साधती. इते श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे. भिल्लवडी महिमा वर्णन, मंदमती ब्राह्मण वर प्रदान नाम, सप्तम दशम अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.